तर या ठिकाणी आज मी करायला घेतली होती सोल्याची कचोरी. तर त्यासाठी मी धने, जिरं आणि सोप हे मस्तपैकी भाजून घेतलं आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर जे हिरवे सोले आहेत ते सुद्धा मिक्सरमधून काढून घेतले. त्यासाठी आपल्याला हिरवे सोल्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी माझी अशी ही पेस्ट बनवून तयार आहे. त्यानंतर हे वाटण सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भाजलेलं, ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि आता करायला घेणार आहे मी मस्तपैकी कचोरीमध्ये भरायचं सारण. तर यामध्ये सर्वात आधी मोहरी घालायची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, आणि कांदा हे लालसर होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद वगैरे सर्व घालून जे दोन्ही सारण वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि त्याला 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटानंतर हे मस्तपैकी याचं सारण बनून तयार होते. तर या ठिकाणी पहा, माझं कचोरीमध्ये भरायचं सारण तयार आहे. तर आता हे थंड होईपर्यंत आपण करूया कचोरीच्या तयारी. तर यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे आणि आता हे आपण सारण थंड व्हायला ठेवूया. तर यामध्ये मी थोडा मैदा घेतलेला आहे आणि ह्या मैद्यामध्ये मीठ, ओवा घालून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि ते मस्तपैकी मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून हे मैदा भिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हे थोडं पाणी घालून मस्तपैकी असं सॉफ्ट डो बनवून घेतलेला आहे. आणि याला सुद्धा आपल्याला अर्धा तास तसंच मुरून ठेवायचं आहे. तर हा माझा मस्तपैकी सॉफ्ट असा डो बनवून झालेला आहे. त्याला मी तेल वगैरे लावून थोड्या वेळ मुरून ठेवणार आहे. तर या ठिकाणी माझं सारण सुद्धा थंड झालं होतं आणि या अशा प्रकारे मी मस्तपैकी कचोरी करायला घेतली होती. आपल्याला छोटासा डो घ्यायचा आहे, त्यामध्ये कचोरीचं सारण भरायचं आहे आणि त्याला हातानंच चपटं करायचं आहे आणि असं हातानंच आपल्याला कचोरी बनवायची आहे. तर मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि आता तुम्ही पाहू शकता आपल्याला नॉर्मल तेल ठेवायचं, जास्त कडक होऊ द्यायचं नाही आहे, कारण कचोरी आपल्याला मंद आचेवर होऊ द्यायची आहे, म्हणजे ती आतून कच्ची राहायला नको. अशी मस्तपैकी माझी कचोरी खुसखुशीत बनून तयार होती. चला मग तुम्ही सुद्धा या कचोरी खायला आणि तुम्हाला माझी ही कचोरीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.